राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण पथक यांनी गुरुवारी 13 नोव्हेंबर 2025 रोजी शहरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दुकानदार आणि बेशिस्त वाहन चालकांवर संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली आहे। या धडक कारवाईमध्ये 266 मोटार वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण 2,04,400 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। पादचाऱ्यांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या असामानावर जप्ती। शहरातील अनेक व्यापारी आणि दुकानदार आपले दुकानाच्या समोर स्टँडिंग बोर्ड, पायाड, टेबल मांडून व्यवसाय करत असल्याने पादचारी आणि रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 6 ते 7 या वेळेत CPR चौक ते महानगरपालिका भवानी मंडप, जेल रोड, बिंदू चौक आणि मिलन हॉटेल या परिसरामध्येही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत जप्त केलेले साहित्य 26 स्टँडिंग बोर्ड, 15 पायाड, 6 बाकडी, 4 टेबल, 3 चप्पल बॉक्स, या भागातील रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्क करण्यात आलेली दुचाकी आणि 4 चाकी वाहने, क्रेन या वाहनाद्वारे टोईंग करून कारवाई करण्यात आली आहे। मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 266 चालकांवर कारवाई। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात स्वतंत्रपणे विशेष मोहीम राबवली। मलबार हॉटेल चौक, खानविलकर पेट्रोल पंप, गोखले कॉलेज चौक, ताराराणी सिग्नल चौक, विवेकानंद कॉलेज परिसर आणि सायबर चौक या ठिकाणी सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत कारवाई करण्यात आली। मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 266 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 2,04,400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। सदरची मोहीम यशस्वी करण्यासाठी वाहतूक शाखेचे 2 पेट्रोलिंग बाईकवरील अंमलदार, 4 क्रेन वाहने अधिकारी आणि 25 पोलीस अंमलदार तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला। बेशिस्त पार्किंग विरोधात मोहीम सुरूच राहणार अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे। मोरे यांच्या निरीक्षणाखाली ही कारवाई करण्यात आलेली असून शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सर्व नागरिक आणि वाहन चालकांना आवाहन केले आहे। बेशिस्त, दुहेरी पार्किंग आणि रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणारे दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नियम पाळावेत। बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पुढील काळातही व्यापक स्वरूपात कारवाईची मोहीम राबवण्यात येणार आहे।